जुनी शहरातील डाबकी रोड ते जुना बाळापूर नाका या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या मागणीसाठी आज अकोला पश्चिम शिवसेनेच्या वतीने जुने शहर डाबकी रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अकोल्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी महापालिकेच्या महासभेत डाबकी रोड कॅनल रस्त्याचे अनेक वेळा ठराव घेऊन टेंडर काढून या रस्त्याचे अनेक वेळा भूमिपूजनही करण्यात आले। मात्र 3-4 वेळा भूमिपूजन केलेल्या या रस्त्याचे भाजपने दुर्लक्षित केले आहे, असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला। सद्यस्थित हा रस्ता चिकणमाल झाला असून या रस्त्याने येणे जाणे त्रासदायक झाले आहे। मी डाबकी रोडला मेहरेनगरला 20 वर्षापासून राहतो। 20 वर्षापासून कॅनलचा रोड हा जसा आहे तसाच आहे। त्या रस्त्याने जाताना येताना गाड्या स्लिप होऊन पडतात आणि बरेच असे ॲक्सिडेंट झालेले आहेत। तरी हा कॅनल रोड लवकरात लवकर डांबरीकरण करून रस्त्याचं सुधारीकरण करण्यात यावं। म्हणजे डोंगराभर पाईप असतात या रस्त्याने, सर्व काळी माती आहे आणि गाडी घेऊन जाताच येत नाही। पायात चप्पलसुद्धा नेता येत नाही, चप्पल हाती घेऊन जावं लागते। विष्णू झाडोकर, मेहरेनगर, रहिवासी अकोला। अकोला शहरातील कॅनल रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। अकोला जिल्ह्यात भाजपचे आमदार आहेत। महापालिकेत 7 वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती, तरीही कॅनल रस्त्यावरील नागरिक रस्त्यांसाठी उपेक्षितच आहेत। अनेक वेळा या रस्त्याचे टेंडर निघाले, भूमिपूजनसुद्धा झाले, मात्र रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही। किमान या रस्त्यावर खडीकरण तरी करावे अशी मागणी करत शिवसेनेने या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत महापालिका प्रशासन येऊन रस्ता बनवण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा शिवसेनेने आंदोलनात घेतला। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून रस्ता पूर्ववत केला आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये मागील 7.5 वर्ष एक हाती सत्ता भाजपची असून आणि 30 वर्षापासून इथे आमदार भाजपचे आहेत। मागील 5 वर्ष अगोदर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची होती, तरी आतापर्यंत कॅनलचा जे रस्ता आहे ते रस्ता नवीन झाला नाही। अनेक वेळा या रस्त्याचं टेंडर त्यांनी काढलं, अनेक वेळा भूमिपूजन झाला आणि अनेक वेळा त्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही रस्ता करतो। मी फक्त त्यांना हे विचारतो, जे सत्ताधारी होते सध्या नाही आहेत आणि इथे 8 नगरसेवक म्हणजे भाजपचे नगरसेवक आहेत 8, त्या तरीही हे रस्ता आतापर्यंत झाला नाही। तुम्ही रस्त्याची कंडिशन पहा, तिथे एक ट्रक मुरुम पण नाही आहे। आमची विनंती आहे प्रशासनाला की जे सत्ताधारी होते ते निकामी होते, ते निष्क्रिय होते, त्यांनी नाही केलं। कमीत कमी प्रशासन तुमच्या हातात आहे आणि आता वरती नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत, सत्ता आणखीन त्यांची परत आलेली आहे असं म्हणतात ते। तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर या 2-4 दिवसामध्ये या रस्त्याचं काहीतरी तुम्ही खडीकरण करून द्या आम्हाला। ते येण्या जाण्यासाठी रस्ता नाही तिथे, इतकं डेंजर विषय आहे। तिथे 8 नगरसेवक भाजपचे आहेत, उपमहापौर इथे होते, स्टँडिंग चेअरमन इथे होते, सत्ता त्यांची आहे। 30 वर्षापासून आमदार त्यांचे आहेत, पूर्वचा आमदार त्यांचा आहे, पालकमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, पंतप्रधान त्यांचा, खासदार त्यांचा, तरी हा रस्ता आतापर्यंत झाला नाही। माझा लोकांना आव्हान आहे की आता तुम्ही डोळे उघडा आणि ह्या ज्या लोकांनी तुम्हाला आतापर्यंत त्रास दिलेला आहे ते त्रास डोक्यात समोर ठेवून पुढच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करावे अशी माझी विनंती आहे। आणि ज्यापर्यंत हे रस्ता मार्ग निघत नाही इथे प्रशासन यायला पाहिजे, त्यांनी आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे की तुम्ही काय करताय रस्ता, त्यापर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि पोलीस प्रशासन आहे त्यांना आमची विनंती आहे की आम्ही लोकशाही पद्धतीने इथे आंदोलन चालू आहे, लोकांना त्रास होत असणार तरी आम्ही लोकांसाठी आंदोलन आमचं चालू आहे। काही तुम्ही डोक्यामध्ये घेऊ नका, काही आम्हाला त्रास देऊ नका, आमचं आंदोलन व्यवस्थित चालू द्या। दरम्यान शिवसेनेने केलेले या आंदोलनाचे प्रहारने खंडन केले आहे। या आंदोलनामार्फत श्रेय घेण्याचे काम शिवसेना करीत असल्याचा आरोप प्रहार जन पक्षाचे अकोला जिल्हा प्रमुख मनोज पाटील यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी माहिती घेऊन आंदोलन करायला हवे होते। जिल्हा नियोजन समितीतून या रस्त्याकरिता 60 लाख निधी माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपलब्ध करून दिला होता, त्याची निविदासुद्धा काढण्यात आली होती। काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबविण्यात आले होते। डाबकी रोड स्थित कॅनल रोडसाठी ज्या शिवसेनेनं आंदोलन केले, मला तरी असं वाटते की ते आंदोलन पूर्ण माहिती न घेता केले आहे। कारण मागे महाविकास आघाडीची सरकार होती, त्यामध्ये आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजनमधून 60 लाख रुपये या कॅनल रोडसाठी मंजूर करून दिलेला होता व तो महानगरपालिकेला वरतीसुद्धा केलेला होता। त्याच आधारे आपल्या आयुक्त मॅडम यांनी त्या कामाचे टेंडर प्रोसिजरसुद्धा केलेले होते व संबंधित ठेकेदारांनी ते टेंडर
भरलेसुद्धा आहे व लवकरच जे काम सुरू होणार आहे या विषयावर मी बच्चूभाऊंशी बोललो असता बच्चूभाऊंनी मला सांगितले की आपण ते काम लवकरात लवकर सुरू करणार आहे. वर जे सरकारमध्ये बदल झाल्यामुळे त्या कामावर तात्पुरती स्थगिती आलेली आहे, तरी आपण लवकरात लवकर ते काम सुरू करणार आहोत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्या वेळेस प्रहारच्या माध्यमातून मी मनोज पाटील व माझे पूर्ण सहकारी प्रहारचे कार्यकर्ते या कॅनल रोडसाठी जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा कुठलाच पक्ष हा आमच्या मदतीला धावून आला नाही किंवा आमच्या बाजूला उभा राहिला नाही. तर आज जे आंदोलन होत आहे हे मला तरी असं वाटते की फक्त श्रेयापोटी होत आहे, हे श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांना माहीत आहे की हे काम पूर्णतः आलेलं आहे व आता ते लवकर होणार आहे, म्हणून हे आंदोलन केलं गेलं असेल असं मला वाटतं. धन्यवाद.